मला काहीही चांगलं वाचायला मिळालं की मी नक्कीच तुमच्याशी शेअर करतच असते. असंच एक वाचण्यात आलं आहे की एका माणसाला ऑफिसमध्ये डेडिकेशन म्हणजे काय विचारलं असता त्याला काही सुचलं नाही आधी, पण डोळ्यासमोर दिसलं ते घरात बायको जी त्याला कामांवरनं वगैरे टोमणे मारायची किंवा घरात जी ती बडबड करायची ना, ते त्याच्या डोळ्यासमोर आलं आणि त्या टोमण्यांना छान स्वरूपात तयार करून डेडिकेशनची व्याख्या त्यांनी कशी तयार केली बघा. लख भांडी घासून आणि पुसून साफ केलेल्या सिंकमध्ये जेव्हा 4 खरकटी भांडी येऊन पडतात त्यावेळेला घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं म्हणजे डेडिकेशन. सूर्याची हजेरी असेच तोवर त्याच्याकडून कडक उन्हात कपडे वाळवून घेणे म्हणजे डेडिकेशन. स्वच्छ पुसून झालेल्या फरशीवर कुणीतरी बाहेरचा शूज घालून चालत गेला तर त्याच वेळेला हृदयाला खड्डा पडल्यासारखं वाटणं म्हणजे डेडिकेशन. संपूर्ण घर नीट आवरून होत नाही तोपर्यंत मन थाऱ्यावर नसणं म्हणजे डेडिकेशन. एका प्रहरीचं जेवण करत असताना दुसऱ्या प्रहरी जेवणात काय असावं याची चिंता करणं म्हणजे डेडिकेशन. डेडिकेशन म्हणजे एखाद्या स्त्रीचं घराबद्दल असलेलं समर्पण. ती घराशी इतकी एकरूप झालेली असते ना की घरातलं एखादं काम अपूर्ण आहे म्हणजे तिचं अपूर्णत्व असतं आणि ते जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या गोष्टींच्या पूर्णत्वाचा ती आनंद घेऊ शकत नाही. यालाच म्हणतात डेडिकेशन. वा, किती छान सांगितले डेडिकेशनबद्दल. आता ह्याचे मार्क बायकोला द्यायचेत की नवऱ्याला द्यायचेत? तुम्हाला काय वाटतं?